सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने ह्या सावंतवाडीच्या शहरातल्या उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार त्यासाठी 2021मध्ये भूमिपूजन करण्यात आलं, पण मात्र जवळपास त्याला 5 वर्ष होऊन गेली, पण मात्र इथे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जो पुतळा उभारण्यात इथं मात्र पाहिलं तर एकही वीट मात्र इथं उभारण्यात आलेली नाही। मात्र प्रशासनाने हा कुठेतरी भोंगळ कारभार इथे मात्र या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या दृष्टिकोनातून समोर येताना पाहायला मिळतं। पण मात्र गेले 5 वर्ष झाली तरी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात मात्र एक वीट का उभारण्यात आली नाही, हा मात्र प्रश्न मात्र सर्व नागरिकांना मात्र इथे पडलेला पाहायला मिळतं किंवा शिवप्रेमींना देखील पाहायला मिळतं। आपल्यासोबत ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, कारण गेली 5 वर्ष झाली 2021मध्ये हे भूमिपूजन करण्यात आलं, पण मात्र अजूनपर्यंत इथे एकही वीट रचण्यात आली नाही, काय सांगाल? नाही, ही खरं तर घोर फसवणूक आहे, जनतेची असेल, इथल्या शिवप्रेमींची असेल। कारण या ठिकाणी 2021मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष संजू परब आणि त्यांच्याबरोबर असणारे सगळे नगरसेवक यांनी ठराव घेतला होता आणि त्याला 3.5 लाख रुपयाची तरतूद केली होती। परंतु ह्या करत असताना कुठच्याही प्रकारच्या परवानगी घेतल्या नाहीत। ज्या काही गृह खात्याच्या ज्या काही परमिशन घ्यायच्या आहेत त्या कुठच्याही घेतल्या नाही आणि त्याला मग कामात अडथळा आला। परंतु ह्या तऱ्हेचं यामध्ये सर्वात एक गोष्ट महत्त्वाची की हे ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं। भूमिपूजन करत असताना आज 5 वर्ष ओलांडली आहेत किंवा 5 वर्ष मागे पडलेली आहेत, परंतु या ठिकाणी कुठचंही आज म्हणजे त्यावेळेचे नगराध्यक्ष सध्या सत्तेत बसलेले आहेत। सर्व त्यांच्याबरोबर म्हणजे भूमिपूजन करणारे निलेश राणे आहेत, जे माजी खासदार त्यावेळी होते आणि आता ते विद्यमान आमदार आहेत, त्यांनाही सुद्धा 2 वर्ष झालेली आहेत, त्यांची सत्ता आहे। असं असताना सुद्धा म्हणजे गेली 4 वर्ष ह्यांची सत्ता असताना सुद्धा या ठिकाणी एक वीट लागलेली नाही आणि ह्याच्यामध्ये फक्त समोर येतं की जनतेची दिशाभूल करायची आहे, जनतेची फसवणूक करायची आहे। आणि खरं तर शिवप्रेमींची असेल, ज्या पद्धतीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा म्हणून एक प्रकारचं मोठं गाजावाजा करत एक प्रकारचं वातावरण करण्यात आलं आणि हे फक्त निवडणुकींचं बेरीज करण्यासाठी म्हणून केलं, अशा तरी ती त्यावेळीसुद्धा लोकांमध्ये एक चर्चा असेल होती आणि ती आज सत्यात येताना दिसते। म्हणजे फक्त मतांचं गणित जुळवण्यासाठी म्हणून अशा तऱ्हेची भूमिपूजनं केली जातात हे ह्या ठिकाणी सिद्ध होतं आणि त्याच्यामुळे एक फसवणूक मात्र मोठी होते की जे आराध्य देव, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्यांचा आपण पुतळा उभारण्याच्या मतांसाठी अशा तऱ्हेचं राजकारण करतोय, अशा तऱ्हेची जनतेची फसवणूक करतोय, हे खऱ्या अर्थानं दुर्दैवाचं आहे या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतंय। आता पुतळा उभारण्यासाठी तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, काय भूमिका आपली घेणार आहात नेमकं? नाही, माझी भूमिका एवढीच असेल की या ठिकाणी शिवप्रेमींनी खऱ्या अर्थानं दखल घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने सावंतवाडीमध्ये मोठ्या संख्येने शिवप्रेमी राहतात, त्यांना माझं आव्हान आहे की अशा तऱ्हेची फसवणूक जर होत असेल तर आपल्याला कुठंतरी रस्त्यावर उतरलं पाहिजे, आपल्याला कुठंतरी ह्याची दखल घेतली पाहिजे की अशा तऱ्हेने मतांसाठी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठेतरी दिशाभूल करून किंवा पुतळा उभारणार म्हणून मतांची बेरीज करण्याचं घाट घालायचा आणि निवडणूक झाल्या की मात्र विसरायचं किंवा आपलं साध्य झालं, आपलं जे काय ठरवलं आहे साध्य करायचं ते साध्य झाल्यानंतर ह्यांना विसर पडतो आणि ते पण कोणाचा, तर महाराष्ट्राचा आराध्य दैवताचा। आणि त्याच्यामुळे अशा जनतेला किंवा अशा जनतेने ह्यांना धडा शिकवला पाहिजे राज्यकर्त्यांना, कारण या ठिकाणी हे सत्ताधारी पक्षात आहेत। त्यामुळे मी जनतेला आवाहन करेन, जनता जिथे नक्कीच उतरली तर आम्ही नक्कीच जनतेसोबत या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं राजकारण न करता, कोणत्याही तऱ्हेचा पक्ष न घेता फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रस्त्यावर उतरू, एवढंच या निमित्ताने सांगतो। नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा यासाठी जनतेने मात्र रस्त्यावर उतरावं आणि पुढाकार घ्यावा अशी विरोधी पक्षातले नेते विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी करताना पाहायला मिळते। अनंत पातळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।